महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन। भारतीय लोक हे प्रचंड उत्सवप्रिय आहेत। त्यामुळे आपल्या देशाला सण आणि उत्सवांची भूमी असं म्हटलं जातं। सणांच्या आणि उत्सवांच्या वेगवेगळ्या परंपराही देशातल्या विविध राज्यात असल्याचं दिसतं। धुळवडीच्या उत्सवाची एक आगळी वेगळी परंपरा सोलापूर जिल्ह्यातल्या एका गावात अनेक वर्ष पाळली जाते। या परंपरेत दोन्ही बाजूंनी दगडफेक केली जाते। नेमकी काय आहे ही परंपरा पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात रक्तरंजित धुळवड साजरी केली जाते। या धुळवडीला शेकडो वर्षांची परंपरा आहे। ही रक्तरंजित धुळवडीची प्रथा काय आहे, ती कशी साजरी केली जाते याविषयी भोयरे गावचे माजी सरपंच बाजाजी साठे यांनी माहिती दिली। जगदंबा देवस्थानच्या मंदिरावरून हा जो सगळ्या यात्रेंचा लोकांचा जो फड चाललेला आहे, नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर हे सर्व लोक जमा होतात। तरुण मंडळी व वडीलधारी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं दोन भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं दगडफेक चालू होते। अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे। आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे। बाजाजी साठे यांच्या म्हणण्यानुसार ही प्रथा खूप काळापासून सुरू असून दोन्ही बाजूंनी दगडफेक करताना जर लोक जास्तीत जास्त प्रमाणात जखमी झाले तर चांगला पाऊस होऊन चांगलं पीक येतं असा समज आहे। या धुळवडीला रक्तरंजित धुळवड असं म्हणतात। साठे यांच्या सांगण्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला दगड लागतो तेव्हा तो कसलेही उपचार घेत नाही तर पुजाराचा आशीर्वाद घेतो। ते ऑटोमॅटिक गट पडले जातात। त्यामध्ये कुणीही सांगितलं जात नाही की तुम्ही खाली थांबा, तुम्ही वर थांबा असं सांगितलं जात नाही। आता आपण बघतालच नदीपासून ते लोक सगळे आई जगदंबेचा उद्गार करत घोषणा करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिक वर जातो आणि एक ऑटोमॅटिक खाली थांबतो आणि तो खेळ पद्धतीने चालू होतो। अशा पद्धतीची ही आहे। याच्यामध्ये कोणतंही नियोजन नसतं किंवा ते सांगून ठरवून होत नाही आणि कोणताही मनामध्ये रोष किंवा कोणताही म्हणजे कोणत्याही द्वेषभावना मनामध्ये ठेवून हा खेळ खेळला जात नाही। अशा पद्धतीचा हा खेळ सर्व नागरिक परंपरा आल्याप्रमाणे खेळतात। त्याच्यामध्ये भोयरेगावचेच लोक सहभागी होतात। साधारण 200 ते 250 युवक ह्या खेळामध्ये सहभागी होतात। बाहेरगावून आलेले युवक पै पाहुणे हे शेजारी बघत राहतात।